नमस्कार. आज आपण वेगळ्याच अशा विषयावरती आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर मी या ठिकाणी आशियामधलं 2nd नंबरवरती सगळ्यात मोठं असं राधाकृष्णाचं टेम्पल म्हणजेच इस्कॉन टेम्पल बऱ्याच जणांनी ऐकलं देखील असेल, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जाण्यासाठीचा खर्च, कोणत्या मार्गाने तुम्ही येऊ शकता, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जेवणाची सोय, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे जे टेम्पल आहे ते राधाकृष्णाचं टेम्पल आहे. आशियामधलं 2nd नंबरचं सगळ्यात मोठं असं हे इस्कॉन टेम्पल आहे. तर तेच आपण आज पाहूयात. नहीं, दर्शन के लिए नहीं जा रहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पहिलंच हे मंदिर आहे, जे 12 वर्ष लागली या मंदिर स्थापन करण्यासाठी, मंदिर बांधण्यासाठी. आणि जवळजवळ हे मंदिर 9 एकर असे क्षेत्र या ठिकाणी हे वसलेलं आहे. जवळजवळ 170 करोड रुपये असा हा खर्च या मंदिरासाठी झालेला आहे. या ठिकाणी चप्पल वगैरे ठेवण्यासाठी स्टँड देखील आहे. खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठं स्टँड मी पहिल्यांदाच या ठिकाणी पाहिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ 9 एकरामध्ये हे इस्कॉन टेम्पल या ठिकाणी उभारलेलं आहे. फक्त हे इस्कॉन टेम्पल्स इथे. तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते. या ठिकाणी ज्या व्हाईट कलरच्या लाद्या आहेत ना, त्याच्यावरून चालायचं, जेणेकरून तुमचे पाय भाजले जाणार नाहीत. कारण तुम्ही जर का सकाळचं जाणार असाल तर काळाला जर गरम होतात, त्या पायाला चटके देतात. तर व्हाईट कलरच्या लाद्यावरून चालण्याचा प्रयत्न करायचा. याल त्यावेळेस मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की तुम्हाला इथून निघावसंच वाटणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. खूप छान. त्याचा वरचं जर का तुम्ही मंदिराचं जर का तुम्ही छत पाहाल तर अतिशय छान असं आखीव रेखीव असं खूप छान डिझाईन, नक्षीकाम या ठिकाणी 3D टाईपमध्ये या ठिकाणी हे डिझाईन बनवलेले आहे. आपले जे श्रीकृष्ण आहे त्यांचं संपूर्ण जीवन ते कशा प्रकारे जगले हे देखील 3D स्वरूपात त्या ठिकाणी पेंटिंग वगैरे त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आहे या ठिकाणी वाचन वगैरे करण्यासाठी. खूप छान असं हे मंदिर आहे. खूप शांत वगैरे आहे. आता या मंदिरामध्ये यायचं कसं, तर जर का तुम्ही खारघर या स्टेशनवरती उतरलात तर तुम्ही जर का बसने गेलात तर बस 10 रुपये घेते. तुम्ही बसने नाही आला, ऑटोने आला, शेअरिंगने आलात तर त्या ठिकाणी पर पर्सन 20 रुपये. आणि तुम्ही जर का डायरेक्ट रिक्षा करून आलात तर 60 रुपये असं तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जेवणाची वगैरे उत्तम सोय देखील त्या ठिकाणी केलेली आहे. कॅन्टीन वगैरे आहे, त्यांचं रेस्टॉरंट वगैरे. तर खूप छान असं या ठिकाणी आहे. आम्ही गेलो होतो त्यावेळेस ते बंद होतं का ते मला माहीत नाही आहे. या टेम्पलला जर का तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही सकाळी, हे मंदिर जे आहे ते सकाळी 4:30 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत ओपन असतं. त्यानंतर ते 1 ते 4 असं हे बंद असतं. त्यानंतर 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे टेम्पल ओपन असतं. आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर जास्तीत जास्त करून तुम्ही सकाळचा येण्याचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करा. कारण संध्याकाळी इथे खूप छान अशी लायटिंग वगैरे असते. तर तुम्ही जर का लांब राहत असेल तर सकाळ चालत तरीही चालाल. तर खूप छान आहे. अगदी मी तर म्हणते व्हिडिओत पाहण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तिथं प्रत्यक्षात जाल त्यावेळेस खरंच तुम्ही म्हणाल की आम्ही आलो ना तर त्याचं सार्थक झालं. या ठिकाणी हे जे काही फ्लोअर दाखवते मी तुम्हाला, खालची लादे वगैरे, ती देखील खूप छान अशी पेंटिंग वगैरे केलेली आहे. आणि आपले जे सुदाम वगैरे त्यांचे मित्र होते, सुदामा वगैरे, म्हणजे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे 3D पिक्चर्स. मला या ठिकाणी आरती देखील भेटली. तर नक्कीच तो व्हिडिओ देखील मी लास्टला दाखवला आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर खरंच या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. खूप छान असे या ठिकाणी आपल्या कृष्णाचा जन्म कसा झाला, त्यांनी जीवन कसं, म्हणजे सगळं प्रसंग 3D पिक्चर्स मार्फत त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि खूप शांत हवा जर म्हणा तर खूप छान अशी हवा त्या ठिकाणी, थंडगार वगैरे खूप छान वाटतं त्या ठिकाणी गेल्यानंतर. तर नक्की तुम्ही एकदा जाऊन पहा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मुलांना घेऊन. मेन आपल्या मुलांना घेऊन जा, जेणेकरून आपल्या मुलांना ह्या अशा गोष्टी माहीत होतात.
तर त्या ठिकाणी तर सगळंच बंद होतं. मग आम्ही जेवण कुठे केलं, परत आम्ही रोडने वगैरे खूप मज्जा केली, धमाल केली. हे देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी स्टॉल होता ॲक्च्युली त्या ठिकाणी पुस्तकांचा वेगवेगळा. खूप सारे पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी होते. तर त्या ठिकाणी पुस्तकं वगैरे पाहिले. त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी बंद असल्यामुळे मला पण आश्चर्य वाटलं की आता आम्ही तर जेवण वगैरे काही बरोबर घेऊन गेलो नव्हतं, मग आता करायचं काय. तर सगळ्यात शेवटी मग आम्ही ठरवलं की आता बघूयात आपण इथं कुठे जवळ आसपास काही मिळते का वगैरे. तर त्या ठिकाणी बाहेर फक्त उसाचा गाडा होता. त्या ठिकाणी आम्ही पुढे गेलो. त्यानंतर आम्ही हे पुस्तक वगैरे बघून खूप सारे पुढे जात गेलो. आम्हाला कुठे म्हणजे भेटते का वगैरे काही खाण्यासाठी वगैरे. तर मग आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी हे हॉटेल दिसले, एक तवा हॉटेल. नाव ऐकून म्हणजे नाव बघून जरासं आश्चर्य वाटलं. आता म्हटले हे हॉटेल आता आसपास सगळं बंद आहे, तर नक्कीच या ठिकाणी म्हणजे हे हॉटेल म्हणजे इस्कॉन टेम्पल एवढं मोठं आहे की या ठिकाणी रेट देखील तेवढेच मोठे मोठे असणार आहेत. मग आम्ही या तवामध्ये न जाता त्या शेजारीच मुलांचं म्हणणं असं होतं की आपण राधाकृष्णाचं टेम्पल पाहिलं आहे, तर आपण राधाकृष्णाच्याच त्या हॉटेलमध्ये जाऊया. आता या ठिकाणी आम्ही गेलो. तर त्या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे ते काय मागवलं नाही, कारण अक्षरशः एक भाजी 300 रुपयाच्या पण वरती. तर आम्ही ठरवलं चला आपण हे सिम्पल्स खाऊयात, असं पण आम्ही दुपारनंतर घरी जाणार होतो. तर या ठिकाणी बघू शकता मी हा मसाला डोसा, पेपर डोसा मी हा मागवला होता. जेवण म्हणाल तर खूप छान होतं टेस्टला वगैरे. म्हणजे हे आम्ही जे काही नाश्ता वगैरे केला तो मेंदू वडे वगैरे, नंतर आम्ही लस्सी वगैरे पण मागवली होती. खूप छान होतं टेस्टिंगला वगैरे. आणि पाणी म्हणाल ना तर पाणी जर का तुम्ही जाणार असाल तर नक्कीच बिसलरी यूज करा. या ठिकाणी मी रोडवरून येत असताना रोडला एका साईडला आम्हाला हे तळं भेटलं पाण्याचं. तर मुलं म्हटली चला आपण तिथे बसूया जरा थोड्या वेळ. तर त्या ठिकाणी मी थोड्या वेळ बसलो. मुलं पण जराशी त्या पाण्यामध्ये दगड वगैरे फेक करत होते, त्यांना पण खूप आनंद झाला, ते खेळत होते. आणि हवा इतकी छान सुटली होती ना की आम्ही पण त्या ठिकाणी थोड्या वेळ बसलो. पिक्चर सगळं तिथे पण आम्ही क्लिक केले. खूप छान एन्जॉय त्या ठिकाणी आम्ही केला. तर नक्कीच तुम्ही या इस्कॉन टेम्पलला भेट द्या. या ठिकाणी बघू शकता माझ्या मुलांची मस्ती वगैरे चालूच होती आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली. आणि मेन म्हणजे माझी घरची जी पूजा होती त्याची फुलं ॲक्च्युली मी माझ्याबरोबर घेतली होती, कारण कसं आहे ना कचऱ्यामध्ये वगैरे टाकून देण्यापेक्षा म्हटलं चला रोडने जाता कुठे पाणी वगैरे भेटत आपण त्याच्यामध्ये सोडूया. तर अशा पद्धतीने हे इस्कॉन टेम्पल नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट द्या, कारण हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं, आपण खूप नशिबान आहोत, सगळ्यात मोठं हे इस्कॉन टेम्पल आहे राधाकृष्णाचं. आशियामधलं सेकंड म्हणजे सर्वात दुसरं लार्जेस्ट टेम्पल कोणतं असेल तर हे. बरोबर ते 1 वाजता बंद करतात बघा ते. ते जे सिक्युरिटी होते ते सगळ्यांना हाकलत होते. तर अशा प्रकारे आम्ही खूप छान छान पिक्चर त्या ठिकाणी क्लिक केले. तिथं फक्त एकच पाण्याची टाकी होती आम्ही गेलो त्या दिवशी, तिथून थोडंसं पाणी घेतलं. अशा पद्धतीने या ठिकाणी आरती वगैरे चालू होती, ती आरती देखील आम्ही घेतली. या ठिकाणी मी आरती वगैरे घेतली. नंतर हा व्हिडिओ शूट करत असताना एका लेडीजचा मला हात लागला, माझा मोबाईल पडणार होता, तितक्यात मी तो झेलला. मी पुन्हा एकदा माझ्या मुलांना घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा जाणार. मला खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर तुम्ही देखील या ठिकाणी जा आपल्या फॅमिलीला घेऊन आणि आनंद घ्या. खरंच खूप छान आहे हे मंदिर आणि गर्दी पण प्रचंड असते. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जा आणि मी देखील पुन्हा एकदा रिटर्न त्या ठिकाणी जाणार आहे, कारण मला खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. मंदिर वगैरे मूर्ती वगैरे इतक्या छान होते ना की बस त्या ठिकाणी म्हणजे बघावंसं वाटतं.